तुम्ही नोटीस केलं असेल की लहान नेत्यापासून ते मोठ्या नेत्यापर्यंत सगळेच भाजपा शिवसेना सत्ताधारी पक्षाच्या मांडीवरती जाऊन बसताय. असं का होतंय हे या रिपोर्टमधून कळेल. इंडियन एक्सप्रेसचा हा रिपोर्ट सांगतो की मागच्या 3 वर्षात बीएमसी मधून रिलीज झालेला डेव्हलपमेंट फंड पैकी जवळपास 99% पैसा हा सत्ताधारी वॉर्ड्समध्ये गेलेला आहे. म्हणजे ज्या वॉर्ड्समध्ये सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक होते किंवा त्यांचा तिथे दबदबा आहे, आणि ऑपोजिशन वॉर्ड्सला फक्त 1% पैसा मिळाला. ह्या टक्केवारीच्या पुढे जाऊन जर आपण ऍक्च्युअल नंबर जर पाहिले ना, तर 1500 कोटींची विकास कामं ही फक्त सत्ताधारी वॉर्ड्समध्ये झाली. ऑपोजिशनकडे फक्त 13 कोटी दिले. 13. किती ओपन पार्शलिटी होते. आणि तुम्ही फक्त आम्हाला वोटिंग नाही दिली म्हणून आम्ही तुम्हाला पनिश करतोय, हे डिरेक्टली असं म्हटलं जातं. ही नॅचरल गोष्ट आहे की सत्ताधारी पक्षांच्या वॉर्डमध्ये त्यांच्या प्रतिनिधींची कामं ही जास्त इझिली होतील. पण याचा अर्थ हा नाही जी जनता आपल्याला वोट करत नाही त्यांना आपण पनिश करू. या सगळ्या गोष्टीमुळे डेमोक्रेसीचं बेसिक प्रिन्सिपल मारलं जातं. मी एक मतदार आहे आणि मी माझ्या निवडीने मला जो विचार आवडतो त्या प्रकारे मी मतदान करेन. पण 5 वर्षांसाठी तुम्ही जर माझं शून्य काम करणार असाल तर एक प्रकारे तुम्ही मला धमकावताय की आम्हाला वोटिंग कर, नाही तर मागेच राहा. बरं, या सगळ्या डेव्हलपमेंट फंडमुळे पुढची इलेक्शन सुद्धा बॉदर होतं. कशा प्रकारे? आता हे तुम्हालाही माहिती आहे, मला सुद्धा माहिती आहे की या डेव्हलपमेंट फंड जो भारतामध्ये कुठेही रिलीज होतो त्यामध्ये टक्केवाज असतात. नगरसेवक त्यांचा टक्का घेतो, आमदार त्यांचा टक्का घेतो. मग नगरसेवक जेव्हा टक्के घेत असेल तेव्हा त्याचे खिसे गरम होत आहेत. मग तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये ज्या जयंत्या बघता, जी होर्डिंगबाजी बघता, जे छोटे मोठे स्पोर्ट्स टुर्नामेंट बघता, त्याला नगरसेवक दादा पैसे देतात. ते पैसे त्यांच्या स्वतःच्या खिशातून नसतात. हे विकास कामांमध्ये आलेले पैसे, त्यातील काढलेला जो टक्का आहे तोच तो रिइन्व्हेस्ट करत असतो आणि पुढच्या रिइलेक्शन मध्ये निवडून येण्याचे स्वतःचे चान्सेस वाढवतो. ऑपोजिशन बाकांवरती बसायला कोणीच तयार नाही. याचं कारण हेच आहे की तुम्ही एकदा निवडून जरी आला, 5 वर्षाची सोय झाली, पण पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठलाच मेवा खाता येणार नाही. मग सत्तेचा मलिदा जर भेटतच नसेल तर ऑपोजिशन मध्ये राहून निवडून येऊन तुमची लोकांच्या शिव्या पण खायच्या आणि सत्तेचा मलिदा पण नाही खायचा. हे कशासाठी? त्यामुळे ही जी मोठी रीग लागलेली आहे, जी मोठी लाईन आहे भाजप आणि शिवसेनेमध्ये जाण्यासाठी, त्यामागे डिरेक्ट प्रेशर आणि इनडिरेक्ट डेव्हलपमेंट फंडचा प्रेशर सुद्धा एव्हिडंट आहे. पण या सगळ्यामुळे नुकसान हे तुमचं आणि माझं आहे. कारण सत्तेच्या मलिदापासून सत्ताधारी बाकावरचा नगरसेवक फॉर्च्युनर घेतोय, आमदार मर्सिडीज घेतोय. तुम्ही आणि आपण बेसिक प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होत नाहीयेत, याचसाठी आपण रडतो.